नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण ऐकूयात लक्ष्मी पूजनाची कथा। माता लक्ष्मी कोणावर आणि कशी कृपा करते याविषयी आज आपण कथा ऐकणार आहोत। कथा आवडल्यास जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। फार पुरातन काळातली गोष्ट आहे। एक आटपाट नगर होतं। त्या नगरामध्ये खूप सारी सुबत्ता होती, पण एक ब्राह्मण होता जो फारच दरिद्री होता। तो रोज देवांची भक्ती भावाने पूजा करत असे, तरीही त्याच्या मागचे 18-20 दारिद्र्य मात्र संपत नव्हते। त्यांची पत्नी आणि मुलगी मनोभावे माता लक्ष्मीचा उपवास आणि पूजा अर्चा करत असत। त्यांची मुलगी खूपच हुशार आणि चपळ होती। आई वडील धार्मिक असल्यामुळे तिच्यावरही तेच संस्कार होते। तीही रोज मंदिरात जात असे आणि देवांची भक्तिभावाने पूजा अर्चा करत असे। मंदिराच्या बाहेरच एक पिंपळाचे झाड होते। ती मंदिरातून बाहेर पडल्यावरती रोज त्या झाडाला पाणी घालत असे। तिथे बसून त्या झाडासोबतच खेळत असे। दारिद्र्य असल्यामुळे गावातील कुणी तिच्यासोबत मैत्री करत नसत, त्यामुळे ती पिंपळाच्या झाडालाच आपली सखी समजत असे। कधी कधी भाकरी नाही मिळाली, भूक लागली म्हणून रडत देखील बसत असे। त्या दिवशी देखील तसेच झाले होते। घरात काहीही शिधान नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक बनला नव्हता। ती मुलगी भुकेलेलीच होती। मंदिरात आली, तिनं देवाची पूजा केली, पण आज मंदिरातही तिला कुणी प्रसाद दिला नव्हता। मंदिरातून ती बाहेर पडली, शेजारच्या विहिरीतून जरासं पाणी काढलं आणि तिने ते पाणी जाऊन पिंपळाच्या झाडाला घातलं। त्यानंतर त्या झाडाखाली बसली आणि भूकपोटी रडू लागली। तिला इतकी भूक लागली होती की तिनं त्या झाडाला घट्ट पकडलं आणि मिठी मारून रडू लागली। ती म्हणू लागली, मला कुणीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली आहे। माझे आई वडीलही 2 दिवसांपासूनच भुकेले आहेत। तिला भुकेपुढे हेही कळलं नव्हतं की ती कुणाला पकडून रडत आहे। ती हुंदकारून हुंदके देत होती। इतक्यात तिच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला। तिनं दचकून लगेच मागे पाहिलं तर एक खूपच सुंदर मुलगी तिथे उभी होती। त्या मुलीनं त्या ब्राह्मणाच्या मुलीला विचारलं, काय झालं ग, तू इतकी का रडत आहेस? प्रथम तर ब्राह्मणाच्या मुलीला काय बोलावं ते सुचेनासं झालं, कारण सहसा तिच्याशी गावातील मुली बोलत नसत, तिच्यासोबत खेळत नसत, लांबूनच असं तिला बोलतही नव्हते। त्यामुळे ती थोडी घाबरली देखील होती। तेव्हा त्या मुलीनं पुन्हा विचारलं, अगं काय झालं, तू इतकी का रडत आहेस? तू मला एकदा सांग, मला तू तुझी मैत्रीण समज। तिचे हे शब्द ऐकल्यावरती त्या ब्राह्मणाच्या मुलीला थोडेसे हायसे वाटले आणि तिने सारी हकीकत सांगितली। तेव्हा ती मुलगी म्हणाली, अगं इतकंच ना, यासाठी तू इतकी का रडत आहेस? तू थांब, मी माझ्या घरून तुला जेवण आणून देते। ती मुलगी भरकन एका दिशेला पळाली आणि थोड्याच वेळात ती एका टोपल्यात खूप सारं जेवण घेऊन आली। तिनं टोपल्यावरचं कापड काढलं, त्या मुलीला म्हणाली, धर जेवण कर। ब्राह्मणाच्या मुलीला ते सारं जेवण पाहून खूप आनंद झाला होता। तिनं त्या मुलीला सांगितलं की मी हे जेवण आता इथे जेवले असते, पण माझे आई वडील देखील भुकेले आहेत, मी त्यांच्यासोबत जाऊन जेवण करतो, हे जेवण खाईल। आणि तिने त्या मुलीला आनंदाने मिठी मारून तिथून निघून गेले। जेव्हा ब्राह्मणांची मुलगी घरी गेली तेव्हा तिचे वडील तेव्हाच घरी आले होते। ते भिक्षा मागण्यासाठी गेले होते, पण त्यांना आजही कोणीच काहीच भिक्षा मिळाली नव्हती, कोणी दिलीच नव्हती। त्यांच्या मुलीनं आनंदानं ते टोपलं आई आणि वडिलांसमोर ठेवलं आणि म्हणाली की हे पहा, यामध्ये किती सारे जेवण आहे। तेव्हा तिच्या आईने तिला विचारलं की तू हे कुठून आणलंस बाळा? तेव्हा तिने घडलेली सारी हकीकत सांगितली। मग तिघांनी आनंदाने जेवण केलं आणि त्यांनी उरलेले जेवण वरती छतावर पक्ष्यांसाठी ठेवून दिलं। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी मंदिरात गेली। मंदिरात पूजा करून झाल्यानंतर तिने विहिरीतलं पाणी काढलं आणि पिंपळाच्या झाडाला घातलं आता आणि झाडांशी खेळू लागली। तितक्यातच ती कालची मुलगी पुन्हा आली। ती मुलगी म्हणाली, तू माझ्याशी खेळशील का गं? आपण दोघी खेळूयात का? ब्राह्मणाच्या मुलीला हे ऐकून खूप आनंद झाला व दोघीजणी मनसोक्त खूप खूप खेळू लागल्या।
खूप वेळ खेळल्या. असेच थोडे दिवस निघून गेले. एक दिवस त्या ब्राह्मण मुलीची आई देखील त्या दिवशी त्या मुलीसोबत मंदिरात आली होती. तेव्हा तिनं बाहेर आल्यावर ती पाहिलं की तिची मुलगी एका खूपच तेजस्वी आणि खूप सुंदर मुलीसोबत खेळत आहे. त्या मुलीला पाहून त्या ब्राह्मणांच्या पत्नीस आश्चर्य वाटलं, कारण त्या मुलीचे मुखमंडल काया खूपच तेजस्वी आणि चमकदार होता. आणि ब्राह्मणीने काही बोलायच्या आतच ती मुलगी तिला म्हणाली, मी तुमच्या घरी जेवायला येऊ का? खरं तर ब्राह्मणीला खूप मोठा प्रश्न पडला होता, कारण घरामध्ये काही खूप जास्त शिदा नव्हता की ती पंचपक्वान्न करू शकेल. कारण मुलीकडे पाहून ती मुलगी फार श्रीमंत घरातली आहे असे वाटत होती. त्यामुळे तिला भाजी भाकरी कशी खाऊ घालावी हा प्रश्न तिला पडला. पण नाही कसं म्हणणार, म्हणून तिनं तिला सांगितलं की उद्या ये, माझा उपवास आहे, तेव्हा तू संध्याकाळी आमच्याकडे जेवायला नक्की ये. मी तशीही लक्ष्मी मातेची पूजा करते, तेव्हा त्या निमित्ताने उद्या तुला जेवू घालते. पण हिला जेवायला काय घालावं असा विचार करत ती घरी निघून गेली. पण काय आश्चर्य, त्या दिवशी त्या ब्राह्मणास जरा बऱ्यापैकी भिक्षा मिळाली. तिने विचार केला, चला उद्याचा निदान प्रश्न तरी संपला. दुसऱ्या दिवशी सायंकाळ व्हायच्या आधीच ती मुलगी त्यांच्या दारात हजर झाली. तिला इतक्या लवकर आलेले पाहून ब्राह्मणीला वाटले की हिला कदाचित खूप भूक लागली असावी, त्यामुळे ही इतक्या लवकर आली आहे. त्यामुळे तिने घाईघाईने जेवण बनवायला सुरुवात करायला घेतली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मावशी आज मी स्वयंपाक बनवते, तू बघ बरं मला बनवता येतो की नाही. अगोदर ब्राह्मणीने तिला बराच वेळा नकार दिला, पण ती मुलगी मात्र ऐकायला तयारच नव्हती. म्हणून तिने तिला स्वयंपाक बनवण्यास परवानगी दिली. ती मुलगी आणि ब्राह्मणांची मुलगी दोघीजणी तेथे थांबल्या. ब्राह्मणीने तोपर्यंत गोठ्यात जाऊन गोठा साफ करून लागली. अगदी थोड्याच वेळात ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली, मावशी सगळं जेवण तयार आहे. तितक्यात ब्राह्मण देखील ते आला. चौघेजण जेवायला बसले. ब्राह्मणीनं वाढायला घेतलं तेव्हा त्या मुलीने बनवलेले पदार्थ पाहून तिला आश्चर्यच वाटलं. तिने त्या मुलीला विचारलं, अगं माझ्या घरात तर इतका काहीच शिदा नव्हता, मग तू इतकं पंचपक्वान्न कसं बनवलंस? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मावशी तू काहीही बोलतेस, तुझं स्वयंपाकघर तर धनधान्याने भरलेलं आहे, त्यातलंच थोडासा शिदा घेऊन मी हे सारं काही बनवलं आहे. तिचे हे शब्द ऐकून ती आश्चर्याने स्वयंपाकघरात पाहते तर खरोखरच तिच्या घरात धान्याच्या रास लागल्या होत्या. आता मात्र तिच्या लक्षात येऊ लागलं की ही मुलगी काही सामान्य मुलगी नाही. तिनं नैवेद्याचं ताट बनवलं. देवीला दाखवून तो नैवेद्य तिने त्या मुलीसमोर जेवायला ठेवला. मुलीने जेवण केलं आणि पानातल्या राहिलेला शिदा तिनं छतावरती ठेवला. जाताना तिनं त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईल. त्यांनीही आनंदाने तिला होकार दिला. त्यानंतर मात्र ब्राह्मणाची मुलगी मंदिरात जाऊन झाडाला पाणी टाकत असे आणि मुलीची वाट पाहत असे. मात्र ती मुलगी येत नसे. ती रोज त्या मुलीची वाट पाहत असे. त्यानंतर एके दिवशी दिवाळीचा सण होता. त्या दिवशी अचानक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती मुलगी त्यांच्या दारी आली आणि तिने त्या मुलीला आवाज दिला. तिचा आवाज ऐकल्याबरोबर ती ब्राह्मणाची मुलगी धावतच अंगणात आली. तिने आनंदाने त्या मुलीला मिठी मारली आणि तू कुठे गेली होतीस? इतके दिवस का आली नाहीस? असे प्रश्न विचारू लागली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आज मी तुमच्याकडे जेवणार आहे. ब्राह्मणाच्या पत्नीने यावेळेस स्वतःच्या हातानं पंचपक्वान्न बनवले होते. तिनं लक्ष्मीपूजन केले आणि सर्वजण आनंदाने जेवले. ती मुलगी तेव्हा जाऊ लागली तेव्हा ब्राह्मणाची मुलगी तिला जाऊ देत नव्हती. ती तिला सारखी म्हणत होती, तू इथेच थांब. तेव्हा त्या मुलीनं सांगितलं की मी इथेच तुझ्याबरोबर आहे, पण मी कायमची तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू जेव्हा ही माझी आठवण करशील तेव्हा मी तुला भेटायला येत जाईन. असं म्हणून ती अगदी क्षणातच अंतर्धान पावली. ते सारं दृश्य पाहून त्या तिघांनाही आश्चर्य वाटलं.
त्यांना कळलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून ही स्वतः माता लक्ष्मी आहे. त्यांनी मनोमन देवीचे आभार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांची मुलगी छतावरची लाकडं काढायला वर चढली. पाहते तो काय, तिथे जे उरलेलं धान्य त्यांनी पक्ष्यांसाठी ठेवलेलं होतं त्या सर्व धान्यामध्ये हिरे, मोती, माणिक असं सारं काही होतं. ते सारं चकाकत होतं. मुलीनं आपल्या आईवडिलांना आवाज दिला. त्यांनी देखील सारं काही पाहिल्यावर माता लक्ष्मीचे आभार मानले. त्यानंतर तो दरिद्री ब्राह्मण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखात समाधानाने राहू लागला. जशी त्यांच्यावरती माता लक्ष्मीला कृपा केली तशीच ती तुम्हा आम्हावरती करो, अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करते. सर्व स्वामी भक्तांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा आणि आवर्जून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही कथा आवर्जून ऐका. जशी त्यांच्यावरती माता लक्ष्मीने कृपा केली तशीच तुमच्यावर, माझ्यावर, सर्वांवर अशीच कृपादृष्टी असू देत, हीच माता लक्ष्मीकडे प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माता लक्ष्मीची जी कथा आहे, जी कहाणी आहे तीही कळेल. चला तर, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप 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 सारे धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.